लेक्चर नंबर 7. आपलं हे तिसऱ्या टॉपिक मधलं 7वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे. बघा, आपण मागच्या पिरियडला 2 एक्झाम्पल बघितलेली. आपण तिसऱ्याला स्टार्ट करूया. ठीक आहे, काय एक्झाम्पल तिसरं? एक कार ट्रॅव्हल्स. एक कार ट्रॅव्हल्स at a speed of 50 km/h for 30 minutes. For 30 minutes at 30 km/h. For next 50 minutes and then 70 km/h for next 45 minutes. What is the average speed? What is the average speed of the car? ठीक आहे, बघा आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे ते पहिल्यांदा नीट वाचावं लागेल. आपल्याला सोल्युशन लिहित असताना एक्झाम्पल नीट वाचल्यानंतर त्यातून आपल्याला काय काय अर्थबोध होतो तो बघावा लागेल, आणि त्यानंतर जे काय विचारलंय ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय. बघा, मी एक्झाम्पल नीट वाचलं तर काय काय लक्षात येतं. मला इथं सोल्युशन लिहायचंय. त्याच्यामध्ये आपण गिवन लिहूया पहिल्यांदा. एक कार ट्रॅव्हल्स ऍट ए स्पीड ऑफ 50 km/h फॉर 30 मिनिट्स. म्हणजे आपल्याला स्पीड दिलं v1. v1 इथं वाटलं तर 50 km/h आणि टाइम दिला तुम्हाला 30 मिनिट्स. नंतर ऍट 30 km/h फॉर नेक्स्ट 50 मिनिट्स म्हणजे दुसरा स्पीड दिला v2 इज इक्वल टू 30 km/h. पुढचा टाइम दिला नेक्स्ट 15 मिनिट्स अँड देन 70 km/h. तिसरा स्पीड दिलं 70 km/h फॉर नेक्स्ट 45 मिनिट्स म्हणजे तिसरा टाइम दिला. व्हॉट इज द ऍव्हरेज स्पीड? तुम्हाला v ऍव्हरेज विचारलेलं आहे. व्हॉट इज द ऍव्हरेज स्पीड? बघा, आपल्याला वेगवेगळी स्पीड दिली तिन्ही, 50, 30, 70, आणि परत टाइम सुद्धा वेगवेगळे आहेत. लक्षात येते? मग आपल्याला ऍव्हरेज स्पीड काढायची. म्हणजे जनरली या पद्धतीच्या मध्ये सरळ ऍव्हरेज काढून चालत नाही. म्हणजे जर टाइम सारखा असता, बघा मी काय म्हणतोय ते, टाइम जर सारखा असता तर तुम्हाला ऍव्हरेज पॉसिबल आहे. पण इथं आपलं टाइम वेगवेगळा आहे, त्यामुळे आपल्याला ऍव्हरेज काढताना थोडा वेगळा विचार करावा लागेल. मला सांगा, आपण v1 = 50 km/h हे आवर मध्ये आणि हे मात्र मिनिट मध्ये. मग आपण काय करूया, तर हे मिनिट मधलं आवर मध्ये कन्वर्ट करूया. 30 / 60 म्हणजे इथं मला 0.5 आवर म्हणता येईल लागलेला टाइम. इथं दुसरा टाइम इथं 50 मिनिट्स आहे. 50 / 60 म्हणजे मला 0.25 आवर म्हणता येईल त्याला. आणि 45 मिनिट्स आहे. 45 / 60 म्हणजे 3/4. मी असं म्हणतो इथं 0.75 आवर्स. ठीक आहे, मी सगळे टाइम हे आवर मध्ये करून घेतले.
किंवा एकतर तुम्हाला इकडे मिनिट मध्ये करावं लागलं असतं, पण इकडे आवर करणं सोपं आहे. मग आता मला सांगा V1 50 km/h, T1 येतो 0.5 आवर. मग मला इथं डिस्टन्स कव्हर्ड काढावं लागेल. व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणताना डिस्टन्स बरोबर व्हेलॉसिटी इंटू टाइम असणार. म्हणजे मला S1 हे जर पहिलं डिस्टन्स असलं तर त्याला मी V1 T1 म्हणतो आणि मी ते कॅल्क्युलेट करून ठेवतो इथं 50 इंटू 0.5 आणि मी इथं एका पुढे एकच लिहितोय म्हणजे 25 किलोमीटर. किती अंतर कव्हर करेल तो? 25 किलोमीटर एवढा डिस्टन्स कव्हर करेल. मला दुसरं डिस्टन्स दुसऱ्या स्पीडचं S2 इज इक्वल टू V2 इंटू T2. V2 माझ्याकडे 30 आहे आणि T2 माझ्याकडे 0.25 आहे. हा जर मी गुणाकार केला तर मला हा साधारणपणे 7.5 किलोमीटर हे डिस्टन्स मिळणार आहे. आणि S3 हे तिसरं डिस्टन्स V3 इंटू T3. बघा V3 माझ्याकडे 70 आहे आणि T3 माझ्याकडे 0.75 आहे. म्हणजे मला वाटलं तर काय करता येईल 70 इंटू 3/4 210/4 52.5 किलोमीटर हे आलं डिस्टन्स. म्हणजे वेगवेगळी डिस्टन्स आली. S1 आलं 25 किलोमीटर, S2 आलं 7.5 किलोमीटर, S3 आलं 52.5 किलोमीटर. आता मी टोटल डिस्टन्स काढतो. म्हटलं तरी इथं लिहितो टोटल डिस्टन्स S इक्वल टू S1 प्लस S2 प्लस S3 म्हणजे 25 प्लस 7.5 प्लस 52.5 म्हणजे 52.5 प्लस 7.5 म्हणजे आपल्याला 60 होईल. बरोबर का? आणि 60 प्लस 25 मला 85 किलोमीटर हे टोटल डिस्टन्स आलं. आणि टोटल टाइम पण काढूया. टोटल टाइम इज इक्वल टू T1 प्लस T2 प्लस T3 काय 0.5 प्लस 0.25 प्लस 0.75 इथंच लिहितो वाटलं तर मी 0.5 किंवा इथं हे 1 होईल आणि हे 1.5 म्हणजे मला इथं 1.5 आवर मध्ये येईल. आणि मग आता V ऍव्हरेज म्हणजे S अपॉन T, याला मी T म्हणतो टोटल टाइम. S अपॉन T. S माझ्याकडे काय बघा 85 आणि 1.5 आणि हा भागाकार जर केला हा जर भागाकार केला तर काय होईल तिथं आपल्याला 85/1.5. मी म्हटलं तर असं लिहितो 850/50 15×5 = 10 राहिले म्हणजे 100 15×90 परत 10 राहणार. हे असं कंटिन्यू झालं तर मी इथं 67 लिहितो. आणि किलोमीटर पर आवर हे तुमचं ऍव्हरेज स्पीड येणार आहे V ऍव्हरेज. कळतंय का? तर या पद्धतीने आपलं हे उत्तर येणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे तुम्हाला या पद्धतीनं मांडावं लागेल. म्हणजे कुठलं पण एक्झाम्पल करताना आपल्याला मनातल्या मनामध्ये काय आपल्याला पाथ फॉलो करायचा आहे त्याचा आधी विचार करावा लागेल लॉजिकली आणि मग ते एक्झाम्पल आपल्या पद्धतीने आपल्याला मांडावं लागेल. येते लक्षात? तर या पद्धतीने आपण हे तिसरं एक्झाम्पल सोडवलं. तुम्ही लिहा. तर मी चौथं एक्झाम्पल इथे लिहितो. बघा फोर्थ a velocity time graph, a velocity time graph is shown in the adjoining figure. Velocity time graph is shown in the adjoining figure. मी इथं फिगर काढतो. $5, $10, $15,
20, इकडे व्हेलॉसिटी घेतली आणि ती पण मीटर पर सेकंड मध्ये, आणि इकडे टाइम घेतला सेकंड्स मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. तर 20 हे 3 पर्यंत आहे. ठीक आहे. म्हणजे ग्राफ असा गेला, ओ पासून ए पर्यंत गेला, ओ ए, नंतर तो 6 पर्यंत, हा बी पर्यंत गेला इथं, आणि परत तो 6 to 8, हा तिथं सी पर्यंत गेला, तिथं हा पॉइंट ई, तिथं हा पॉइंट डी. ठीक आहे. ओ ए बी सी डी ई. ठीक आहे. काय म्हटलंय? डिटरमाइन एक आंकड़ा, इनिशियल स्पीड ऑफ द कार, इनिशियल स्पीड ऑफ द कार. दूसरा मैक्सिमम स्पीड अटेन्ड बाय द कार. तीसरा पार्ट ऑफ द ग्राफ, part of the graph showing constant retardation, part of the graph showing zero acceleration, part of the graph showing constant retardation, part of the graph showing constant retardation, आणि पाचवा मुद्दा आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार in first 6 seconds. ठीक आहे. बघा आपल्याला व्हेलॉसिटी ग्राफ दिला, व्हेलॉसिटी मीटर मध्ये, टाइम सेकंड मध्ये, आणि काय विचारलं डिटरमाइन इनिशियल स्पीड ऑफ द कार. पहिल्यांदा विचारलं इनिशियल स्पीड ऑफ द कार. ठीक आहे. आपण एक करत जाऊया. सुरुवात झाली ओ पासून, ओ च्या इथं इनिशियल टाइम टी इक्वल टू 0 असताना स्पीड किती दिसतंय? 0 दिसतंय. म्हणजे मला पहिल्याचा आन्सर इथं बघा, आन्सर लिहितो मी. पहिल्याचं 0 मीटर पर सेकंड. ठीक आहे. इनिशियल स्पीड तुमचं 0 मीटर पर सेकंड. दुसरं इनिशियल स्पीड इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. दुसरा भाग बोलूया. मॅक्झिमम स्पीड अटेन्ड बाय द कार. बघा इथून तो 1 2 3 सेकंदापर्यंत ए पर्यंत पोहोचला, म्हणजे स्पीड किती झालं? 20 मीटर पर सेकंड. आणि मग 3 4 5 3 पासून 6 पर्यंत त्याचं स्पीड अजिबात बदललं नाही. आणि परत बी पासून सी पर्यंत 6 ते 8 ह्या 2 सेकंदामध्ये परत तो 0 ला आला. मग आता या ग्राफ मध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्पीड किती दिसतं? 20 दिसतंय. 20 च्या वरती काही गेलेलं नाही. मग मला इथे लिहिता येईल बघा, मॅक्झिमम स्पीड
मॅक्झिमम स्पीड इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. तिसऱ्याकडे वळूया. पार्ट ऑफ द ग्राफ शोइंग झिरो ऍक्सलरेशन. पार्ट ऑफ द ग्राफ शोइंग झिरो ऍक्सलरेशन. एक गोष्ट लक्षात घ्या आता, ओ पासून ए पर्यंत पहिल्या 3 सेकंदामध्ये स्पीड वाढत वाढत गेलं, म्हणजे तिथं ऍक्सलरेशन आहे. ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह डायरेक्शन वाढत गेलं, स्पीड वाढतंय, इथं पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन. बी पासून सी पर्यंत स्पीड कमी कमी होत गेलं 2 सेकंदामध्ये, त्याला आपण म्हणणार आहे निगेटिव्ह ऍक्सलरेशन, किंवा आपल्या शब्दामध्ये काय सांगू शकतो आपण, त्याला रिटार्डेशन म्हणू शकतो. ते काय तुमचं रिटार्डेशन आहे. आणि ए पासून बी पर्यंत स्पीड अजिबात चेंज झालं नाही, कॉन्स्टंट राहिलं. मग स्पीड जर कॉन्स्टंट असलं तर ऍक्सलरेशन झिरो असतं. बरोबर आहे. मग आपल्याला विचारलं इथं पार्ट ऑफ द ग्राफ शोइंग झिरो ऍक्सलरेशन. मी इथं काय म्हणतो, एबी या पार्ट मध्ये झिरो ऍक्सलरेशन आहे. चला चौथ्या मुद्द्याकडे वळूया. पार्ट ऑफ द ग्राफ शोइंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. या शब्दात मी आता सांगितलं कॉन्स्टंट रिटार्डेशन कुठे आहे, तर बीसी. बीसी मध्ये कॉन्स्टंट रिटार्डेशन आहे. आणि मी इथं समजा एक अजून शब्द प्रश्न वाढवला असता, पार्ट ऑफ द ग्राफ शोइंग कॉन्स्टंट ऍक्सलरेशन, तर तुम्ही काय लिहिलं असतं, ओए. बरोबर आहे. आता पुढे शेवटच्या वळूया. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंड. पहिल्या 6 सेकंदामध्ये डिस्टन्स किती कव्हर केलं, कळतंय का, लक्षात घ्या. तर आपल्याला तिथं ओ ए ई हा एक ट्रायंगल आहे, त्याचा एरिया काढावा लागणार. आणि परत ए बी डी ई हा जो आपला रेक्टेंगल आहे त्याचा एरिया काढावा लागणार. म्हणजे आपण इथं 5वं मी आता सोडवतो. इथं काय म्हणता येईल त्याला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. डिस्टन्स इज इक्वल टू एरिया. कुठला एरिया, तर ओ ए बी डी ई ओ. म्हणजे काय म्हणता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए ई प्लस एरिया ऑफ रेक्टेंगल ई ए बी डी EABDE हा रेक्टेंगल आहे, त्याचा एरिया. म्हणजे काय होईल बघा, मला इथं काढताना हाफ 3 into 20 प्लस 3 into 20, कारण ह्याचा बेस आहे तो 3 आहे, हाईट आहे ती 20. म्हणजे इथे काय होईल 30 प्लस 60 90 मीटर. डिस्टन्स ट्रॅव्हल काय आहे तुमचं 90 मीटर. हे काय असणार आहे, तिथं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे सोल्युशन हे लिहिता आलं पाहिजे. कळतंय का. उद्या मी विचारलं असतं तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये एक्सटेन्शन म्हणून की टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट, तर काय होईल, हे 90 तर इथपर्यंत आलंच, काय वाढवायचं 2 into 20 divided by 2, म्हणजे परत 20 वाढलं असतं. म्हणजे टोटल डिस्टन्स झालं असतं 110 मीटर. विचारलं नाही, पण आपल्याला जर विचारलं असतं तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. म्हणजे प्रश्न किती तयार होतात हे समजून घ्या. मी काय म्हणते लक्षात येते का, किती प्रश्न तयार होतील एवढ्या सगळ्या नॉलेजवरनं. मी उद्या विचारेन की पहिल्या 3 सेकंदातच ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, तर ते आपण इथे काढलेलंच आहे 30. मी उद्या विचारलं 4 सेकंदात ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, तर 30 तर आहेच, प्लस 20 होईल म्हणजे 50. मी उद्या विचारलं 5 सेकंदात, तर 30 प्लस 40 म्हणजे 70 होईल. 6 सेकंदातलं काढलं तर या पद्धतीने तुम्हाला पुढे पुढे जावं लागेल. कळतंय का. तर हे तुम्हाला म्हणजे तुम्हाला ती स्किल अडॉप्ट झालं पाहिजे. तुम्ही जेव्हा एक्झाम्पल जास्तीचे सोडवाल तेव्हा तुम्हाला हे नंतर कळणार आहे. तर हे आपल्याला 4थं एक्झाम्पल आहे. 5व्याकडे वळूया आपण आता. A man throws. 5th example. A man throws a ball to maximum horizontal distance of
meters. Calculate the maximum height. Calculate the maximum height reached. प्रोजेक्टाइल मोशन वरचे एक्झाम्पल बघा. तुम्हाला त्याचे फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत तरच ही गोष्ट येणार आहे. इथं काय म्हटले बघा. आता इथं सोल्युशन गिवन. A man throws a ball to maximum horizontal distance of 80 meters. Maximum horizontal distance ला आपण नाव काय दिलं? रेंज. R दाखवतो आपण. तर रेंज दिली तुम्हाला 80 meters. Calculate the maximum height. काय विचारलं? H विचारला. Maximum height विचारली. आता तुम्हाला दोन फॉर्म्युले मात्र माहिती असलेच पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी मॅक्सिमम रेंज याचा फॉर्म्युला असा असतो बघा. R इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. आणि हाईटचा फॉर्म्युला H. याची काय तुमची हाईट आहे तर तो फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g हा. ठीक आहे. तर रेंजचा फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी आणि हाईटचा फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. मला सांगा आता इथं तुम्हाला मॅक्सिमम रेंज दिली ह्याचा अर्थ साइन 2 थीटा 1 असला पाहिजे. रेंज काय तुमची तर R इक्वल टू 80 मीटर आणि ही कशी तुमची मॅक्सिमम आहे. आणि हे कधी असतं? व्हेन साइन 2 थीटा इक्वल टू 1 असतं. आणि साइन 2 थीटा इक्वल टू 1 याचा अर्थ काय होतो? 2 थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असलं पाहिजे. 2 थीटा साइन 91 असतो ना. मग 2 थीटाची व्हॅल्यू जर 90 असेल तरच साइन 2 थीटा 1 येणार. आणि तुम्हाला हे पहिलं पण माहिती आहे थीटा इज इक्वल टू काय पाहिजे तिथं 45 डिग्री. आणि आपण थिअरी मध्ये शिकवताना पण सांगितलेलं की 45 डिग्रीने एखादा ऑब्जेक्ट आपण प्रोजेक्ट केला तर तो काय करतो? मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर करतो. मग आता थीटा इक्वल टू 45 डिग्री ही गोष्ट आपण याच्यात ठेवून टाकू. काय होईल? H ही तुमची मॅक्सिमम हाईट कधी होणार आहे तर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर. मी इथं यू ची व्हॅल्यूज टाकून देतो इथं. तर काय तुमची यू स्क्वेअर ए मॅन थ्रोज ए बॉल. ठीक आहे. यू स्क्वेअर साइन 45 अपॉन 2g. आता इथं लक्षात घ्या यू स्क्वेअर साइन 90 अपॉन जी ही तुमची रेंज आहे मॅक्सिमम आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली 80 मीटर. म्हणजे यू स्क्वेअर अपॉन जी याची व्हॅल्यू 80 मीटर आहेच. बरोबर आहे का? यू स्क्वेअर अपॉन जी मॅक्सिमम रेंज आहे नाही तिची व्हॅल्यू तुम्हाला 80 मीटर दिलेलीच आहे इथं. R बरोबर 80 मीटर याचा अर्थ काय आहे? R इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. हे 80 मीटर आहे. ही व्हॅल्यू आपण तिकडे वापरणार. मग आता यू स्क्वेअर साइन स्क्वेअर 45 अपॉन 2g मी काय करतो इथं यू स्क्वेअर अपॉन जी इंटू 1 अपॉन 2 इंटू साइन 45 हा 1 अपॉन √2 असतो त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करून टाकूया. साइन स्क्वेअर आहे ना. मग काय होईल यू स्क्वेअर अपॉन जी इंटू 1/4. हे 1 अपॉन √2 म्हणजे 1 हाफ येणार. 1 हाफ इंटू 1 हाफ 1/4. आणि मग इथं मला 80 डिवाइडेड बाय 4 मला 20 मीटर ही काय असणार आहे मॅक्सिमम हाईट असणार आहे आणि हे आपलं आन्सर असणार आहे. लक्षात येते का? तर या पद्धतीने आपल्याला हे पुढे पुढे सोडवायचंय. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. मी एक्झाम्पल लिहितो तुम्ही हे सोल्युशन लिहून घ्या. सहावं एक्झाम्पल. A particle is projected. A particle is projected with
V0 at angle theta to the horizontal on an inclined surface, making an angle phi less than theta 0 to the horizontal find the range of the projectile along the inclined surface, theoretical based example है आपल्याला इथं. ठीक आहे. काय सांगितलंय बघा काय तर आपल्याला एक्झाम्पल नीट वाचावं लागेल. एक्झाम्पल नीट वाचल्यानंतर काय काय दिलंय, काय काय कॅल्क्युलेट करायचंय याचा आपल्याला अर्थबोध शोधावा लागेल. मी परत एकदा वाचतो. ए पार्टिकल इज प्रोजेक्टेड विथ स्पीड v0 at angle theta to the horizontal on an inclined surface making an angle phi less than theta 0 to the phi less than theta 0 का theta म्हटले ते theta आपण चुकून theta 0 लिहिलं. phi less than theta to the horizontal. Find the range of the projectile along the inclined surface. बघा काय सांगितलं इथं. मी डायग्रामॅटिकली दाखवतो सोल्युशन लिहिताना. पहिल्यांदा काय इथं आपल्याकडे एक्स आणि वाय ऍक्सिस मी काढतो. एक्स वाय ऍक्सिस काढूया. पहिल्यांदा हा माझा एक्स ऍक्सिस आहे आणि हा माझ्याकडे वाय ऍक्सिस आहे. आणि पार्टिकल इज प्रोजेक्टेड कुठल्या अँगलने प्रोजेक्ट केलाय तर थीटा एवढ्या अँगलने प्रोजेक्ट केलाय. कशावरती प्रोजेक्ट केला तर एका इन्क्लाइन्ड सरफेस वरती प्रोजेक्ट केला आणि त्या इन्क्लाइन्ड सरफेसनं हॉरिझॉन्टल शिकलेला अँगल किती आहे तर तो आहे फाय. म्हणजे मला इथे मी पहिले इन्क्लाइन्ड सरफेस काढतो. माझ्याकडे हा अँगल फाय आहे आणि पार्टिकल प्रोजेक्ट केलेला अँगल हाय बघा. म्हणजे इथं मी जर वेलॉसिटी दाखवायचं म्हटलं तर मला वेलॉसिटी टेंजेन्शियल दाखवता येईल. v0 ही वेलॉसिटी आणि याचा अँगल किती आपल्याकडं थीटा. Particle is projected with speed v0 at an angle theta to the horizontal on an inclined surface, making an angle phi. हा phi less than theta 0. Phi कसा आहे less than theta 0 to the horizontal. थोडा तर उलट इमेजिन करा बरं. समजा तुम्हाला असं म्हटलं असतं phi greater than theta 0. phi greater than theta 0 तर तुमचं पार्टिकल इकडे आहे आणि हे इकडं. त्याच्यावरती रेंज मिळायचा विषयच येत नाही ना. म्हणून आपल्याला ही जी कंडिशन दिली ती महत्वाची. समजा तुमचा इन्क्लाइन्ड सरफेस इकडे असता म्हणजे तुमचा इन्क्लाइन्ड सरफेस असा असता इकडं आणि तुमचा पार्टिकल इकडे प्रोजेक्ट केला तर तो त्याच्यावरती आदळणारच नाही. थीटा जर तुमचा फाय पेक्षा मोठा असला, इन्क्लाइन्ड सरफेस जर खाली असला तरच आदळेल ना. समजते का. तर ही आपली कंडिशन दिलेली इथं आपल्याला सांगता येईल. आता पुढे काय म्हटलं आपल्याला to the horizontal find the range of the projectile along the inclined surface. म्हणजे तुम्हाला या inclined surface वरती काय करायची तुम्हाला ती रेंज काढायची. इथं खाली नाही काढायची आपल्याला. कुठे काढायची तर या तुमच्या inclined surface वरती रेंज काढायची आपल्याला इथं. म्हणजे या पॉइंटला तुम्हाला ही r काढायची. समजून घ्या ही डिस्टन्स काढायची आपल्याला. r ही रेंज काढायची. समजतंय का.
म्हणजे कधी असं कसं असतं, कधी कधी एक्झाम्पल सोडवण्यासाठी एक्झाम्पल समजणं महत्वाचं असतं. एक्झाम्पल जर समजलं नाही तर सोडवणार काय. त्यामुळे एक्झाम्पल आपण वाचून काय करावं लागेल, आपल्याला ही डायग्राम काढावी लागेल. डायग्राम काढून मग आपल्याला ते सोडवावं लागणार आहे. मग आता तुम्हाला हा आर काढायचा आहे. आता तो आर आपण कसा काढणार, आपण इथं काही नावं दिली. मी इथं ओ हा तुमचा ओरिजिन म्हटलं, याला ए म्हटलं आणि याला बी म्हटलं, तर तुम्हाला ओ ए इज इक्वल टू आर हे काढायचं. ओ ए इक्वल टू आर हे काढायचं. समजते का. आता ओ बी हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे एक्स असतं आणि ओ ए हे डिस्टन्स वाय असतं. आपलं एक्स वाय, मी जर ह्याला या पॉइंटला एक्स वाय हे कॉर्डिनेट दिले तर हे डिस्टन्स एक्स आणि हे डिस्टन्स वाय होणार, उभं डिस्टन्स. आणि आता आपण काय करणार आहे बघा, इथं मला आर काढायचा आहे. मी ओ ए बी ट्रायंगल ओ ए बी याच्यामध्ये कॉस थीटा जर घेतला, कॉस फाय घेतला, कॉस फाय कसा होईल, ओ बी अपॉन ओ ए म्हणजेच एक्स अपॉन ओ ए, म्हणजेच इथंच लिहितो वाटलं तर एक्स अपॉन आर, आणि म्हणून आर बरोबर एक्स अपॉन कॉस फाय. एक्स अपॉन कॉस फाय. एक्स हे आपलं कुठलं डिस्टन्स आहे, तर एक्स अक्षराचं डिस्टन्स आहे. वाय हे कुठलं डिस्टन्स आहे, वाय अक्षराचं डिस्टन्स आहे. आता आपल्याला आर काढायचा आहे. थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवूया, इक्वेशन 1 म्हणून आणि बाजूला ठेवूया. तुम्हाला प्रोजेक्टाईलचं इक्वेशन माहित असलं पाहिजे. प्रोजेक्टाईलचं इक्वेशन तुम्ही पाठच करायचं. काय दिलं आपल्याला तिथं, तर y इक्वल टू आपल्याला लिहायला लागेल तिथं y इक्वल टू, इथं लिहितो मी y इक्वल टू x tan थीटा मायनस काय तिथं g अपॉन 2v0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. काय होईल इथं बघा आपल्याला, तर y अपॉन इक्वेशन चुकते x tan phi g अपॉन y g अपॉन 2v0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा इंटू x स्क्वेअर. हे इक्वेशन आपलं प्रोजेक्टाईलचं आहे. तुम्ही जर प्रोजेक्टाईल मोशनचं आर्टिकल पहिल्यापासून नीट वाचलं तर इथून आपण सुरुवात केली होती. हे इक्वेशन तिथं आलं होतं. तुम्हाला मी पहिलं सांगितलं की तुमचे सगळे फॉर्म्युले हे पाठ पाहिजेत. ते जर पाठ असतील तर हे तुम्हाला अगदी सोपं जाईल. आता इथं आपल्याला y इक्वल टू x tan थीटा g अपॉन 2v0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा इंटू x स्क्वेअर हे आपलं इक्वेशन आहे. मला याच्यामध्ये y काढावा लागेल. पहिल्यांदा मला tan थीटा बघा इथं लिहितो म्हटलं तर मी tan थीटा असणार y अपॉन x. tan थीटा काय असणार आहे तुमचा y अपॉन x असणार आहे तिथं. tan phi थीटा नाही tan phi आपण या ट्रायंगल मध्ये बघतोय. आणि मग tan phi बरोबर y अपॉन x असलं तर y बरोबर x tan phi लिहिता येईल आपल्याला तिथं. y बरोबर x tan phi. मग मला हे जर मी इथे ठेवलं तर काय होईल बघा, x tan phi इज इक्वल टू x tan थीटा मायनस g अपॉन 2v0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा इंटू x स्क्वेअर. आता ओव्हरऑल इथे x आहे, इथे x आहे. मी काय करतो, tan phi इज इक्वल टू tan थीटा मायनस g अपॉन 2v0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा इंटू x. सगळीकडे मी काय केलं, हा x काय केला, कॅन्सल केला. tan phi इज इक्वल टू tan थीटा मायनस g अपॉन 2v0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा इंटू x. हे आपल्याला रिलेशन त्या ठिकाणी आलं. आणि मग आता त्याच्यावरनं तुम्हाला काय करता येईल, तर मी ही टर्म इकडे घेतो. बघा काय होईल, g अपॉन 2v0 स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा इंटू x इज इक्वल टू, ह्याला इकडे घेतला आणि इकडे लिहिले मी tan थीटा मायनस tan phi. tan थीटा मायनस tan phi लिहिलं. आणि मग मी x इज इक्वल टू
हा एक्स फक्त इकडे ठेवतो, हे बाकी सगळं पलीकडे नेतो. 2v0² cos² थीटा अपॉन g इंटू tan थीटा मायनस tan फाय. x इक्वल टू 2v0² cos² थीटा अपॉन g इंटू tan थीटा मायनस tan फाय. Therefore x is equal to 2v0² मी तसंच लिहिलं cos² थीटा अपॉन g. इथं मी लिहिणार काय करतो बघा, आता tan थीटाला मी असं लिहितो sin थीटा अपॉन cos थीटा मायनस tan फायला मी असं लिहितो sin फाय अपॉन cos फाय. 2v0² cos² थीटा अपॉन g. आता इथे काय करूया, cos थीटा cos फाय हा एलसीएम काढूया. cos थीटा cos फाय एलसीएम काढतो. इथं cos फाय नाहीये म्हणताना मी असं लिहितो sin थीटा cos फाय मायनस, इथं cos थीटा नाहीये मग आपण इथं cos थीटा sin फाय असं लिहूया. मॅथमॅटिक्स समजून घ्या. आता यातला एक cos² थीटा मधला एक cos थीटा या cos थीटाला निघून जाईल. मग काय होईल, x इक्वल टू, आता आपल्याला थोडं पूर्व वापरावं लागेल. x इज इक्वल टू 2v0² cos थीटा. एक स्टेप मी वाचवतो बघा. x ची व्हॅल्यू मी x ची व्हॅल्यू काय करूया आपण, 1 मिनिट. x आहे आपल्याकडे, r ची व्हॅल्यू मी काय करतो x अपॉन cos फाय, म्हणजे मला काय मिळेल बघा, x इक्वल टू r cos फाय. ही व्हॅल्यू मी तिथं वापरतो. r cos फाय इज इक्वल टू 2v0² cos थीटा अपॉन g. बघा हा cos फाय मी इथं घेतो cos फाय आणि sin थीटा cos फाय मायनस cos थीटा sin फाय हे तुमचं sin थीटा मायनस फाय याचं एक्सपान्शन असतं. आता हा मॅथमॅटिक्स मधला फॉर्म्युला आहे, तुम्हाला डायरेक्ट पाठ करावा लागणार आहे. sin थीटा मायनस फाय याचं एक्सपान्शन आपण असं लिहितो sin थीटा cos फाय मायनस cos थीटा sin फाय असं आपण एक्सपान्शन लिहितो. मग आता sin थीटा मायनस फाय झालं. मग आता हा cos फाय मी इकडे आणतो. इथं आता जागा पुरेल बघा आपल्याला. r इज इक्वल टू, बघा ही बाजू मी तशीच लिहिली 2v0² cos थीटा, 2v0² cos थीटा, 2v0² cos थीटा आपण g आहे तसाच. आणि हा cos फाय आणि हा cos फाय मी इथं cos² फाय करतो, cos² फाय इंटू sin थीटा मायनस फाय 2v0² cos थीटा आपण g इंटू cos² फाय sin थीटा मायनस फाय. ते काय असणार आहे तुमचं तिथं, तर उत्तर असणार आहे जे तुम्हाला त्या पद्धतीनं पुस्तकात दिलेलं आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तर हे सगळं थेरॉटिकल बेस्ड एक्झाम्पल आहे, अजिबात विसरू नका. याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल पण येऊ शकतं या फॉर्म्युल्यावरनं. थीटा आणि फायच्या व्हॅल्यूज त्यांनी दिल्या. बघा मी काय म्हणते, इनिशियल व्हेलॉसिटी दिली जी तर माहित असतोच आपल्याला, आणि मग त्या फॉर्म्युल्याचा वापर करून अजून दुसरे एक्झाम्पल सोडवावे लागतील. म्हणजे तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये अजून एक फॉर्म्युला नवीन ऍड करा. हे थेअरीचाच भाग समजा. जरी एक्झाम्पल असलं पुस्तकातले, हा थेअरीचा भाग समजा आणि व्यवस्थितपणे ते मांडा. आणि हा फॉर्म्युला पण डायरेक्ट पाठ करा. कळतंय का? ही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुमचं काम आहे याचं परत प्रॅक्टिस करणं. कारण फिजिक्स हे तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. इथं आपण हा टॉपिक संपवतोय. पुढची 2-4 एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा. त्याच्यामध्ये अडचण आली तर मला केव्हाही विचारा, आपण लगेच एक्सप्लेन करू. पुढचे एकदम सिंपल आहेत, तुम्हाला थोड्याशा विचारण्यात येणार आहेत. तर थँक्यू.